सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रामध्ये विविध उपाययोजना करून सामान्य जनतेला एक असं सुसज्ज राज्य बनवून देण्यास काम केले. आणि ते राज्य बनवून देण्यास काम त्यांनी करत असताना मा जिजाऊ यांच्या प्रेरणेतून, त्यांच्या शिकवणीतून हा राजा तयार झाला. आणि या राजाने आपल्या त्या ठिकाणी कितीतरी किल्ले तयार केले. बा तुम्हाला माहित आहे संख्या, जवळपास किल्ले तयार करत असताना किल्ले असे बांधले आहेत आज पण त्या ठिकाणी आदरावर आहेत. कालच आपल्या प्रशालेतील त्या ठिकाणी वर्ग 1 ते 5 शैक्षणिक सहल गेल्यानंतर आपल्याच तालुक्यामध्ये कंधार या ठिकाणी असणारा भुईकोट किल्ला आम्ही काल पाहत असताना त्या ठिकाणी जी रचना कशी होती, म्हणजे त्या किल्ल्यामध्ये सर्व त्या ठिकाणी जे त्यांचे सैनिक होते त्या सैनिकाला सुविधा, पाणी असेल, राहण्याची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी योग्य पद्धतीने निर्माण केले आहे. त्यानंतर आता जंजिरा किल्ला हा पाण्यामध्ये आहे, म्हणजे समुद्रातून त्या ठिकाणी जाऊन किल्ला तयार कसं केला असेल. तर आम्ही त्या ठिकाणी गेल्या वर्षी शैक्षणिक सहल शिक्षकांची केंद्रात पाहिलं आहे. मग त्या किल्ल्यात त्या ठिकाणी महत्त्व आज आपल्या त्या ठिकाणी आहे, कारण एवढ्या कठीण परिस्थितीमधून पण त्यांनी आपलं स्वराज्य स्थापन करण्याचं कार्य केले. आपल्या त्या ठिकाणी असणारी भौतिक सुविधा किंवा भौगोलिक परिसरात सुसज्ज आहे, तर त्या सुसज्ज भौगोलिक परिसरामध्ये आपण जीवन देत असताना त्याचा एक आदर्श आपल्या समोर ठेवून त्या कार्य करायचं आहे. कारण जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करून त्याचा उपयोग होणार नाही, कारण प्रत्यक्षामध्ये त्या महान व्यक्तीचं कार्य आपण जोपर्यंत आचरणात आणणार नाही तोपर्यंत त्या जयंत्या पुण्यतिथ्या साजरा करून उपयोग होणार नाही. म्हणून त्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याच्या दिनाचं महत्त्व समजून घेऊन आपल्या येणाऱ्या जीवनामध्ये किंवा कालखंडामध्ये एक राजाचं त्या ठिकाणी एक चरित्र आपल्या समोर ठेवून आपण कार्य करावं. तर त्या ठिकाणी आर्थिक गडी बसत असताना त्यांनी येणाऱ्या समोरच्या जे शत्रू होते त्या शत्रूला चारही मुंड्या चित्त करण्याचं काम कसे केले आपण सर्वांना त्या ठिकाणी इतिहास पाहिला आहे. आणि तुमचा इतिहास त्या ठिकाणी आज आपल्या समोर पाहत असताना किंवा त्या ठिकाणी आठवण करत असताना म्हणजे अशी त्या ठिकाणी अंगावर शहारे काटे येतात. त्याचा आपण इतिहास वाचा बघा, त्या ठिकाणी वाचत असताना त्या ठिकाणी अंगावर शहारे येतात. म्हणजे त्या ठिकाणी कठीण परिस्थितीमध्ये एवढं त्या ठिकाणी स्वराज्य स्थापन केले. आणि स्वराज्य स्थापन करत असताना बघा त्यांच्यासोबत जे मावळे होते, मावळे कसे होते बघा, इमानदार. कारण स्वतःवर कसले त्या ठिकाणी संकट आले तर त्याने स्वतः झेलत होते. पण आज त्या ठिकाणी आपण समाजामध्ये पाहत आहोत की एखादी जिम्मेदारी आपल्यावर दिल्यानंतर ती जिम्मेदारी आपण त्या ठिकाणी स्वतः स्वीकारायला तयार नाही. मग आपण त्या ठिकाणी जयंती साजरा करून फायदा काय. एखाद्या जिम्मेदारी आली आपण काय म्हणतो ते माझं काम नाही. मग त्या ठिकाणी जर छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या मावळ्यांनी सहकार्य केलं असते तर त्या ठिकाणी त्यांनी स्वराज्य स्थापन करू शकले असते. म्हणून त्या ठिकाणी आज आपल्यावर कुठलीही जिम्मेदारी दिल्यानंतर किंवा सोबल्यानंतर ती जिम्मेदारी पार पाडत असताना स्वतःचं काम आहे, आपलाच राजा आहे, आपली जनता आहे, आपलं त्या ठिकाणी कर्तव्य आहे असं त्या ठिकाणी समजून आपल्याला कार्य करावं लागतं. पुढे आपण समाजात पाहतो ना, फक्त त्या ठिकाणी दिवस आला की नारे देतो आपण छत्रपती शिवाजी महाराज की जोरात आहे. आणि प्रत्येक समाज जीवन जगताना त्यांचे विचार कुठे आहेत आपल्यामध्ये आहे. बघा की मावळे असे होते की स्वतःचा त्या ठिकाणी हात तुटला, पाय तुटला, स्वतः त्या ठिकाणी शहीद झाले तरी त्या ठिकाणी एक निष्ठावंत मावळा म्हणून कार्य करत होते. माझा आपण असे आहोत का, एक निष्ठावंत नागरिक म्हणून आपण काम करतो का नाही. उगाच काहीतरी करायचं म्हणून आपण करतो. पण जिम्मेदारी त्या ठिकाणी दिल्यानंतर ती जिम्मेदारी पेरत असताना संकट आले तर त्या ठिकाणी घाबरत नसते ना. ही शिकवण कुठे आपला महाराजांनी दिली. पात्र समाजामध्ये किंवा शाळेमध्ये बघा आपल्या विद्यार्थ्याला एखादी जिम्मेदारी दिली, तुमच्या वर्गाने असे काम करायचं आहे. करतात त्या वर्गातील सर्व विद्यार्थी, त्या वर्गातील विद्यार्थी फक्त 5-6 विद्यार्थी समोर येतात आणि काम करतात. बाकीचे विद्यार्थी काय करतात, जे काम करत आहेत त्यांची टिंगल करतात.
तर हसतात की आपलं काम नाही म्हणतात, आहे की नाही. पण त्या महाराजाच्या स्वराज्यामध्ये काम करत असताना त्या ठिकाणची सामान्य जनता असेल किंवा त्यांची सहकारी शिष्टमंडळ असेल, ती कार्य करत असताना त्या ठिकाणी कुठले त्या ठिकाणी न डमकता आपल्या राज्याला त्यांनी साथ दिली. म्हणून त्या ठिकाणी आज भव्य त्यांनी राज्य स्थापन करून आज त्या ठिकाणी आपल्या जनतेला सुरू ठेवण्याचं काम केले.